अजब रमा राघवची जोडी। राघवराव, मी सकाळी उठून इतक्या मेहनतीने तुमच्यासाठी कोणी सांगितली मेहनत करायला? या मेहनतीचा काहीही उपयोग होणार नाहीये। तू कितीही प्रयत्न केलेस तरी तुझं आणि माझं लग्न होणं ह्याच काय पुढच्या 7 जन्मात शक्य नाही। तुम्ही सतत असं का बोलता राघवराव? माझ्यात असं काय कमी आहे? मला जशी बायको हवी आहे तशी तू नाहीयेस आणि होणारही नाहीस। मुळात तुझ्यात आणि रमाच्यात एवढंसही साम्य नाही, त्यामुळे माझ्याशी लग्न करण्याचं स्वप्न सोडून दे आता। सतत माझ्या समोर आणि माझ्या घरच्यांसमोर गोंडा घोळत राहायचा आणि रमाविषयी सगळ्यांच्या मनात विष पेरत राहायचं, काय मिळतं का तुला हे सगळं करून? अश्विनी, तू रमाची जागा कधीच घेऊ शकत नाहीस। तू माझी रमा कधीही होऊ शकत नाहीस। रमा जो स्वतःला त्रास करून घेते, माझ्या घशाखाली घास उतरत नाही। गॉड, काळजी वाटते मला रमाची। खूप इमोशनल आहे ती आणि इनोसंट तर किती आपल्या सगळ्यांना माहिती। हो ना, पण तिने थोडा प्रॅक्टिकल होऊन विचार केला असता ना तर अशा लो इन्कम फॅमिलीमध्ये लग्न करून जाण्याचा निर्णयच घेतला नसता। इतकी हुशार आहे, स्मार्ट आहे, पण इमोशनली त्यांच्यात अडकली म्हणून हा चुकीचा निर्णय घेते ती। हे मिडल क्लास लोक, त्यांचा प्रॉब्लेमच आहे। पैसे नसतात त्यांच्याकडे, पण इगो खूप मोठा असतो आणि सतत तोच कुरवाळत बसतात। हे अशा छोट्या छोट्या गोष्टींचा ना इश्यू करतात। लावण्याताई, हे लग्न करून रमा खूप मोठी चूक करते। असो, प्रेमापुढे कोणाचं काय चालतंय म्हणा ना। एकुलती एक मुलगी आहे माझी, त्यामुळे तिचे प्रेम मान्य करण्याशिवाय माझ्यापुढे दुसरा पर्यायच नाही। लावण्याताई, तुम्ही काय बोलताय? हे नाही तर काय बोलू? सांग ना, काय बोलू? त्या इमोशनल फूल्सना हेही कळत नाहीये की हे लग्न करण्यामध्ये त्यांचाच फायदा आहे। अरे, गजानन गुरुजींच्या जागी जर दुसरा कोणी माणूस असता ना तर त्यांनी हसत हसत आनंदाने माझ्या रमाशी लग्न लावून दिलं असतं राघवचं। कारण हे करण्यामध्ये आपल्या फॅमिलीचंच भलं आहे हेही कळत नाहीये त्यांना। टपक्यात राहण्याची सवय झालेली असते ना, विचारच करू शकत नाही। मी स्वतः तिथे जाऊन त्या लग्नाला परमिशन दिली होती। काय झालं? हा, का मोडलं त्यांनी हे लग्नाचं? काही रिझन आहे? नाही। कोणाला काय माहितीये? नाही। पण आरुषी, तू स्मार्ट निघालीस। म्हणजे मला नाही कळलं। कम ऑन, चांगला श्रीमंत नवरा पटकवलायस तू। म्हणजे तुला आता तुझ्या फ्युचरची काळजी करण्याचं काही कारणच नाहीये। रमाने जी चूक केली ना ती तू केली नाहीस, राईट आरुषी? काय झालं? राघवानी चहा नाही घेतला ना? अगं, पाणी सुद्धा घेणार नाही तुझ्या हातचा तो। अश्विनी, अगं तुला कधी समजेल की आपल्या नशिबात जे असेल ना ते आपण मुकाट्याने स्वीकारून टाकावं, आणि तसं करायचं नसेल ना तर कष्ट करून प्रयत्न करावा मिळवायचा। पण तरीही आपल्या नशिबात असेल तेवढंच, आणि आपल्या नशिबात असेल तेव्हाच जे मिळायचं ते मिळतं। दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून तर मुळीच घेता येत नाही। तो वरचा आहे ना, तो सगळं बघत असतो। आजी, हे सगळं तुमच्या ठमीला सांगा ना। हा, तीच माझ्या ताटातलं हिसकावून घ्यायला बघत होती। अगं बाई, तुला कधी कळेल? तू राघवाच्या योग्यतेची नाहीस आणि कधी असणार नाहीस हे तू जितक्या लवकर मान्य करशील ना तितक्या लवकर तुझं आयुष्य मार्गी लागेल। हा शालिनी, बरं झालं आलीस। अगं गणपती होऊन गेले, विसर्जन सुद्धा झालं।
तुझ्या माहेरचे पाहुणे आणखी किती दिवस राहणार आहे तिथे? निघा म्हणावं आता. आजी, अहो माझी तब्येत जरा बरी नाहीये म्हणून मीच तिला राहण्याचा आग्रह केला, नाहीतर ती निघाली होती मामांबरोबर. कसे माझ्या थोडे हाताशी पण येईल म्हणून राहा म्हणाले. अगं पण आम्ही दोघी आहोत की तुझ्या मदतीला. मला सांग, शालिनीनी कधी सगळा भार तुझ्यावर टाकलाय? सांग ना. आजी, मी असं कुठे म्हणाले, पण माझ्या शब्दाला मान देऊन ती राहतेय तर राहू द्या ना, चालेल ना? घाला काय वाटेल तो गोंधळ घाला. शालिनी, निस्तरबाई तूच. आत्या, मी राहू ना. मी पूजा बहिणीला सगळी मदत करेन, त्यांना आराम देईन मी. तुम्ही आराम करा, पण राहू ना इथे. द्या ना, मी घेते. तुम्ही आराम करा, मी करते सगळं. अगं बाई, तुला कधी कळेल? तू राघवाच्या योग्यतेची नाहीस आणि कधी असणार नाहीस हे तू जितक्या लवकर मान्य करशील ना, तितक्या लवकर तुझं आयुष्य मार्गी लागेल. अश्विनी, तू रमाची जागा कधीच घेऊ शकत नाहीस. तू माझी रमा कधीही होऊ शकत नाहीस. त्यामुळे माझ्याशी लग्न करण्याचं स्वप्न सोडून द्या. यांना मी राघवच्या योग्यतेची वाटत नाहीये ना? राघवला सुद्धा असंच वाटतं की मी त्या रमासारखी होऊ शकत नाही. मग ठीक आहे, आता बघाच, त्या रमापेक्षा माझ्यात काहीच कमी नाहीये हे मी आता दाखवून देईन. आणि त्यासाठी मला स्वतःमध्ये कितीही बदल करावे लागले ना तरी चालेल. रमा, दार उघडतेस का ग? रमा, दार उघड ना ग बाळा. अगं रमा, हे सगळं रमा, हे असं वागून स्वतःला त्रास करून घेऊन आहे त्या परिस्थितीत काही फरक पडणार आहे का ग? उलट त्याच्यामुळे तुझीच मनस्थिती खराब होईल अजून. मग मी काय करू पवित्र आंटी? मला नाही कळत आता. तू इकडे शांतपणे बस. ये बस बस. हे बघ रमा, तू हवं तर कुणाशी तरी बोल. कदाचित त्यातून काहीतरी मार्ग निघेल ना. पवित्र आंटी, माझ्या मम्माला माझी काही काळजीच नाही वाटत का? पण तुला माझी काळजी वाटते. तूच माझी आई असायला पाहिजे होती. हसायला पाहिजे होते. मी पण तुझी आई आहे रमा. हे बघ, म्हणूनच मला तुला होणारा हा त्रास बघवत नाहीये ग. रमा, तुला माझ्याशी कधीही बोलावंसं वाटलं ना तर तू बोल. मी आहे, मी तुझं ऐकून घेईन. तू बिनधास्त बोल. आंटी, मम्माने पुरोहित फॅमिलीच्या बाबतीत ज्या माणसांच्या मदतीने जे जे काही चुकीचं केलं होतं ती सगळी माणसं सडनली त्या घरी आली आणि त्यांना एकाच वेळी त्यांची चूक कबूल करावीशी वाटली. अंकल गुरुजींना असं वाटतंय की या सगळ्यात माझी चूक आहे, मी मम्माला मदत केली. ते खूप चिडल्यात ग माझ्यावर. मला कळत नाहीये की मी आमच्या लग्नासाठी त्यांच्याकडनं कशी परमिशन मिळवायची आहे. रमा शांत हो. तुला माहितीये ना रमा, तुमचे अंकल गुरुजी तुझ्या डॅडचा किती आदर करतात. हे बघ, गिरीश टूरवरून परत आले ना की आपण त्यांना गजानन गुरुजींशी बोलायला सांगूया.
ते त्यांचा गैरसमज नक्की दूर करतील. पण तोपर्यंत प्लीज जरा शांत राहण्याचा प्रयत्न कर. उगाच घाईघाईने कुठलाही निर्णय नका घेऊ, नाहीतर परिस्थिती सुधारण्यापेक्षा अजून बिघडेल. आता शांतपणे हा नाश्ता खाऊन घे. टेक केअर. पवित्र आंटी, तू खरंच खूप स्वीट आहेस. रमा, काय ग, कुठे चाललीस? मामा, तुला किती वेळा सांगायचं, माणूस एकदा बाहेर जायला निघाला की त्याला अडवायचं नाही असं. पण ऑफकोर्स तुला एक जर का माहित असतं तर मला हे सगळं शिकायला पुरोहितांच्या घरी जावं लागलं नसतं नाही का. ऑफिसला निघाले मी. ऑफिसला? अगं कशाला? आता पायाला लागलं होतं ना तुला. बघ, 1-2 महिन्याची सुट्टी घे, ती जखम बरी होते नंतर बघू आपण. ओके मम्मा, अगं पायाची जखम बरी होऊन खूप वेळ झाला. पण काय आहे ना, तू माझ्या मनाला काही जखमा केल्या. त्याचं काय, त्या बऱ्या करण्यासाठी मला ऑफिसला जावं लागणार, कारण त्या फक्त माझा राघवच बऱ्या करू शकतो. येस येस ऑफकोर्स. नाही म्हणजे तू जा ऑफिसला. डार्लिंग प्लीज माझ्यावरचा राग सोड. का? म्हणजे हे सगळं तू केलेलं मी विसरू आणि त्यानंतर तू पुन्हा नवीन काहीतरी प्लॅन करशील. म्हणजे पुन्हा तुझे नवीन प्लॅन्स आणि मला नवीन जखमा, हो ना? सो थँक्स बट नो थँक्स. डार्लिंग प्लीज, मला खरंच खरंच काळजी वाटते तुझी. हे बघ तुझ्यासाठी मी पूर्णपणे बदलले की. राघवला माझा जावई म्हणून एक्सेप्ट केलंय ना मी, अगदी मनापासून. तरी हे ना, तुझ्या मनामध्ये कोण काय भरवते मला खरंच काहीच माहिती नाही. प्लीज बास बास, मला नाही ऐकायचं परत परत तुझं तेच. मला ना ऑफिसला जायला उशीर होतोय. माझा तुझ्या कुठल्याच गोष्टीवर काही विश्वास बसणार नाहीये, सो मी आता निघते. बाय. डार्लिंग, राघव, तो राघव हिच्या जखमांवर फुंकर घालणार आहे. या दोघांचं ना ऑफिस मधलं भेटणंच बंद करायला हवं कायमचं. म्हणजे मला माझं ते बावळट प्यादं पुन्हा वापरावं लागणार. बोला मॅडम. माझं एक महत्वाचं काम आहे, आत्ताच्या आत्ता घरी ताबडतोब. घरी? घरी नाही नाही, घरी जमणार नाही मला. आणि तसे या घरातली अर्धी माणसं माझ्याशी तिरसटासारखी वागतात. त्यात कोणाला आपल्यावर संशय आला तर मग झालंच, बघायलाच नको. नाही नकोच. आणि मला खूप महत्वाची अपॉइंटमेंट आहे आता, सो मला नाही जमणार आता यायला. प्लीज मला येऊन भेटशील का? अशी रिक्वेस्ट करत नाहीये मी तुला. आत्ताच्या आत्ता घरी येऊन भेट हे सांगते. दॅट्स अन ऑर्डर. ओके? बरं ठीक आहे ठीक आहे, पण तुमच्या घरी नको. मी आत्ता जिथे निघाले ना तिथलं लोकेशन पाठवते, तुम्ही तिथेच या. ठीक आहे, वेळेवर ये. Damn it.
नीट लक्ष द्या ना. हे बघा काजळ नीट नाही लागलंय. मी लावते. लिपस्टिक एवढी फेंट काय? ऐका ना, ते तुम्ही मगाशी इथे असं लाल लाल लावलेलं ना, ते प्लीज लावा ना. त्याने चेहरा असा खुलून दिसतो. प्लीज 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 लावा ना ते. हे लोकेशन आहे पार्लर. गॉड, इथे नोकरीला लागली काय ही बया? एनिवेज इथे 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 कोण ते तू अश्विनी? मी ओळखलंच नाही तुला. हा माझा न्यू मॉडर्न लुक. याला ना ओव्हर मेक असं म्हणतात. जरा ओव्हर झालाय. ओव्हर मेक नाही, मेकओव्हर असं म्हणतात याला. हा तेच ते. मी कशी दिसते? फॅन्टास्टिक, ब्युटिफुल. पण काय म्हणजे हा एकदम चेंज का? आता माझ्या राघवरावांच्या मनातून तुमची मुलगी पुसून जायला नको का? स्मार्ट. हा पण हे एवढंसच पुरेसं नाहीये का? अजून काही करू का? ए आता ऐक ऐक, तुला आता त्या राघवच्या घरी जाऊन मी सांगितलेला प्लॅन एक्झिक्यूट करायचा आहे. ओके, माझा प्लॅन ऐक. राघव, आय मिस्ड यू सो मच. मला नाही राहायचंय त्या घरात. मला तुझ्यासोबत राहायचंय आपल्या घरात. मला तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येते रे. हो, सगळं आपल्या मनासारखं होणार. थोडा धीर धर. नाही, मला तुझ्यापासून लांब नाही राहायचंय आता राघव. सगळं किती डिफिकल्ट आहे कळतंय का तुला? कळतंय, सगळं कळतंय. काय कळतंय तुला? हेच की तू आधीसारखी पुन्हा हट्टी झालीस. तुझ्याकडे हट्ट नाही करणार तर मग कोणाकडे हट्ट करणार आहे मी? आणि तसंही हक्क आहे तो माझा. तुझी ड्युटी आहे माझा हट्ट पुरवणं, कळलं? अच्छा, म्हणजे हक्क सगळे तुझ्याकडे आणि कर्तव्य सगळे मी पार पाडायची. मग तुझी ड्युटी काय आहे ना? तुझ्यावर प्रेम करायची. ही ड्युटी तुझ्याकडून करून घेऊ शकतो. सांग बरं. सांग ना. तू सुंदर दिसतेस. तर हे इयरिंग्स तुला आणखीन सुंदर बनवतात. खूप छान दिसतात तुला. एक सांगू? हे इयरिंग्स फक्त सुंदर नाही आहेत राघव, तर मी जिथे कुठे जाऊन तिथे या दागिन्यांच्या रूपात सतत तू माझ्या सोबत असते. थँक्स राघव. थँक्यू. थँक्यू.
राघव, मला ना आता खरंच खूप पॉझिटिव्ह वाटतं. पवित्र आंटी म्हणाली डॅड जर का अंकल गुरुजींशी बोलला ना तर सगळं काही सॉर्ट होईल. त्यातनं नक्कीच काहीतरी वे आउट निघेल. नाही त्या म्हणतायत ते बरोबर आहे. तुझे डॅड आले की तेच आबांशी बोलतील आणि आपली बाजू समजावून सांगतील त्यांना. हो राघव, पवित्र आंटीमुळे मला थोड्या होप्स वाटतायत रे. असं म्हणतात की खरं प्रेम नेहमी जिंकतं. आपलं प्रेम जिंकलं पाहिजे. आपलं प्रेम जिंकणारच आहे रमा.